जय एकविरा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत कारल्याला. आई माऊलीचा तर आता आपण पोहोचलेलो आहोत आईच्या डोंगराला. आता थोड्याच वेळात आपल्याला वर जायचं आहे. एकविराईची नवीन बनवलेली ट्रेन घेऊन जायचं वरती आपल्याला. काय संदीप आहे? ट्रेन घेऊन आले आम्ही आता. चला मग आता वरती चला, वरती चला. वरती गुरुजी बाय होइएगा चांगला शेंदूर तू एका शेंदूर ठेवा नंतर लावायला चला 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 पुढे सरका. चला चला पुढे. चला 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 पुढे पडपट. चला चला पुढे. वरतून खालून पकडा. लांब नाही.
तर मग कशी वाटली तुम्हाला आईची फ्रेम? मस्त एकदम. हा मी बनवलंय. भिवंडी. आम्हाला उभे का? आईच्या हातात हिरव्या भांगऱ्या, आईच्या हातात हिरव्या
डोंगर हिरवागार आहे तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार आहे तुझा डोंगर आईच्या मात्यात पालवली वेणी आईच्या मात्यात पालवली वेणी आईचे मात्यात पालवली वेणी आईचे मात्यात पालवली वेणी आईचे मात्यात पालवली वेणी आईचे मात्यात पालवली वेणी डोंगर हिरवागार आहे तुझा डोंगर हिरवागार आईचे कपाली लाल लाल कुंकू 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 डोंगर हिरवागार आहे तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार आहे तुझा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार आहे तुझा डोंगर हिरवागार माते की जय मस्त मस्त एकविरा ही आपली आगरी कोल्ह्यांची कुलदैवत आहे. इथली प्रचिती अशी आहे ना याची इथून कोणीच खाली येत जात नाही. फक्त एकच विश्वास तो मनातून पाहिजे. श्रद्धा आपली जितकी आहे तितकी श्रद्धा कोणाचीच नाही. श्रद्धा आपण आईसाठी पाहिजे ते करायला पाहिजे. आता माझा एक क्षण सांगतो तुम्हाला. म्हणजे आईचा माझा घडले लहानपणापासून सेवा चालू केली. आजकाल पण खूप आली भरपूर म्हणजे काम इतकी होती ना तिने सेवा करून घ्यायची कशी घेते काय कशी म्हणजे करून घेते ते मला पण समजत नाही. येडी बाबी तेव्हा आहे माझी तिला मान्य आहे. त्याच्यामुळे मी आईची यात्रेची आणि आईची आणि माझे कलेची गुरु ही एकविरा आई. मला कोणी शिकवला नाही आजपर्यंत काय कोणी म्हणजे काय नाही. गुढी पाडवा होता कलिंगड घेतला एक इच्छा झाली मनात काय तुला कलिंगडावर पण देवाऱ्यामध्ये जमलेलो कटिंग करत करत आईची आरती झाली. कॉन्फिडन्स आला का आता मी आईला यात्रेला पूर्ण बनवलं. यात्रेला पूर्ण बनवून मी पहिली कलिंगडावर बनवलेली देवी आनंद त्याच्यानंतर माझी या कलेला सुरुवातच झाली. आता ही आई माझ्यातून अशी घडली ही तिची इच्छा आहे. आणि तुम्हाला ही आवडली का साहेब? बोला एकविरा माते आई माऊलीचा. आम्ही इथेच असतो मंगळवारी. चमकत होतो. आता घ्या काढून पटकत कोण नाही. ओके ओके चला चला आता निघा.
इकडे झाला का बघा आता याची फ्रेम घरी फ्रेम आपल्या इथे माहिती मंदिराला पण ठेवलेली आहे. बघा किती छान दिसते. जय एकविरा. तर आपण ही मनोज देशमुख दादा आईचे मुख्य पुजारी यांनी आपल्याला ऑर्डर केली होती या फ्रेमची. तर त्यांच्या घरी आपण ही त्यांना फ्रेम दिलेली आहे. तर दादा ही फ्रेम तुम्हाला कशी वाटली? प्रेम बोलायचं म्हणजे एकदम हसता चेहरा आणि असं हे आत्तापर्यंत कोणी बनवलंच नाही आपल्या इथे. एवढं अप्रतिम म्हणजे काम जे केलेले आहे. आतमधला जो हा बॅकग्राऊंड आहे हा कोणाकडेच असा एवढा उभा आलेला नाही. मुखवटा पण चेहरा असताय, दागिने हे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं म्हणजे योग्य आणि चांगले केलेले आहेत तुम्ही. म्हणजे कोणी असं बोलणारच नाही कधी मंदिरात देवीच्या पुढे मंदिरात बसल्यासारखंच वाटतंय. असं एवढं खूप म्हणजे हे वाटतं, मन प्रसन्नच होतं बघून. तर दादांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की दादांना ती फ्रेम खूप आवडली आणि खूप लोकांना सुद्धा आवडलेली आहे. खूप एकवेळा आईच्या भक्तांना सुद्धा आवडलेली आहे. आमच्या वरतीचे दर्शनाला आले होते आणि पहिली फ्रेम ही आपण मंदिरात पूजलेली आहे. पूजून नंतर ती दादांच्या घरी आणली. पण आणताना तो क्षण आपल्याला रस्त्यामध्ये जो मिळाला, कारण त्या आईच्या भक्तांनी जेवढे दर्शनासाठी आले होते संकष्टी चतुर्थीच्या निमित्त, मंगळवाराच्या निमित्त, ते प्रत्येकाने आईच्या या फोटो फ्रेमसोबत फोटो काढलेला आहे आणि तो स्टेटसला टाकलेला आहे. याचा अर्थ भाविक भक्तांना ही फ्रेम खूप आवडलेली आहे. आईचा उभयोग गाभारा आणि पहिली ही फ्रेम मनोज दादाच्या घरी आलेली आहे. तर आई त्यालाही आशीर्वाद देवो आणि मलाही आशीर्वाद देवो आणि सर्व भक्तांचे दुःख दारिद्र्य दूर करो हीच एकविरा आईची प्रार्थना. जय एकविरा, जय आगरी कोली.